नमस्कार, मी विजया जाधव रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि झणझणीत असा मालवणी फिश फ्राय। मालवणी मसाल्याची खास चव आणि घरच्या पद्धतीने केलेले हे फिश फ्राय भात आणि सोलकढीसोबत खायला खूपच छान लागते। चला तर मग सुरुवात करूया। आज मी फिश फ्रायसाठी रोहूचे तुकडे घेतलेले आहेत। आता आपण फिशला मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। सगळ्यात आधी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेऊया। तसेच मसाल्यामध्ये मालवणी मसाला, हळद, मीठ, लिंबाचा रस घालणार। इथे आपण माशांचे तुकडे स्वच्छ धुवून अतिरिक्त पाणी काढून टाकलेलं आहे। आता हा सर्व मसाला यामध्ये एक एक करून घालूया। सगळ्यात अगोदर हळद, मीठ, लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालूया। तसेच 1.5 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे। मालवणी मसाल्यामुळे या फिशला छान तिखट, मसालेदार आणि खमंग चव येते। हा सर्व मसाला प्रत्येक माशाला व्यवस्थित कोट होईल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालून छान मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया। फिश मॅरिनेशन झाल्यानंतर यावरचं कोटिंग तयार करून घेऊया। यासाठी अर्धी वाटी रवा व पाव वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे। तसंच त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला व अर्धा चमचा मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे फिशला बाहेरून छान कुरकुरीत कोटिंग मिळतं। आता मॅरिनेट झालेला फिश या कोटिंगमध्ये प्रत्येक बाजूने व्यवस्थित घोळवून घेऊया। हे कोटिंग फिशला चांगलं चिकटलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे सर्व तुकडे आपण यामध्ये घोळवून घेऊया। आता फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून फिशचे तुकडे सोडायचे आहेत व 2 मिनटं वाफ द्यायची आहे। 2 मिनटानंतर गोल्डन ब्राऊन कलर आला की दुसऱ्याही बाजूचे परतून घ्यायचा आहे। असा फिश दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत झाला की काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व फिश तळून झाल्यावर वरून तळलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली की याचा स्वाद आणि लूक अजून छान होतात। अशा प्रकारे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असा आपला फिश फ्राय तयार झालेला आहे। हा फिश फ्राय तुम्ही गरम गरम भात, आमटी आणि सोलकढीसोबत नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।